रामकृष्ण हरी, दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान. महाभारताच्या काळातलं फळ, व्यासांच्या महाभारतात नसलेली मात्र महाभारतीय लोककथेत असलेली ही एक बोधकथा आहे. जांभूळ आख्यान या कथेच्या नावाचं आणि जांभूळ या फळाचा थेट अतिशय महत्त्वाचा संबंध आहे. कारण ही संपूर्ण कथा एका जांभळाच्या फळाभोवती आणि त्यावरून समोर येणाऱ्या कटू सत्याभोवती फिरते. महाभारतातील पांडवांच्या वनवास काळात जंगलात एका झाडाला एक अतिशय मोठे, वैशिष्ट्यपूर्ण आणि रसरशीत जांभळांचे फळ लटकलेले असते. एका ऋषीच्या 12 वर्षांच्या घोर तपस्येचे फळ असणारे जांभूळ खास त्यांच्यासाठीच राखून ठेवलेले असते. अन्य कुणालाही त्याला हात लावण्याची वा तोडण्याची अनुमती नसते. भटकंती करत तिथे आलेले पांडव आणि द्रौपदी ते रसरशीत जांभूळ पाहून स्तब्ध होतात. द्रौपदी तर मोहित होती. मागचा पुढचा कोणताही विचार न करता जांभळाच्या मोहात पडलेली द्रौपदी ते जांभूळ तोडते. जांभूळ तोडल्याचे ऋषींना कळाले तर ते शाप देतील याची शाश्वती असणारे श्रीकृष्ण निमिषार्धात प्रगटतात. द्रौपदीने जे जांभूळ तोडलेले आहे ते किती विशेष आणि ते जांभूळ तोडण्याचे दुष्परिणाम श्रीकृष्ण सांगतात. प्रगट होतात आणि सांगतात की जर सर्वांनी आपले पूर्ण सत्य आणि मनात दडलेली गुप्त रहस्ये जाहीरपणे कबूल केली तरच हे जांभूळ कुणाला झाडाला जाऊन चिटकेल आणि ऋषीचा संभाव्य शापापासून पांडव वाचतील. श्रीकृष्णाने वास्तवे सांगतात. पांडव आणि आधी संभ्रमात पडतात, मात्र वास्तव जाणून घेत भानावर येतात आणि एक एक करून ते 5ही जण यास राजी होतात. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव एक एक करून आपल्या मनातील सुप्त इच्छा आणि सत्य सांगतात. प्रत्येक पांडवाने सत्य बोलल्यावर ते जांभूळ जमिनीवरून हळूहळू वर सरकते. 5ही पांडवांनी आपले रहस्य सांगून देखील जांभूळ पूर्णतः झाडाला मूळ जागी चिटकत नाही, मात्र जवळ जाऊन टेकतं. श्रीकृष्ण आधीर होऊन द्रौपदीकडे पाहतात आणि तिने पुढे होऊन तिच्या मनातले रहस्य सांगितल्याशिवाय जांभूळ पहिल्यासारखे मूळ जाग्यावर चिकटणार नाही हे नजरेने सांगतात. मनातला संभ्रम दूर सारून द्रौपदीला तिच्या मनातील सर्वात मोठे रहस्य सांगावे लागले. ती कबूल करते की तिचे 5 पतीवर प्रेम असले तरी क्षणभरासाठी कर्णाचे रूप पाहून तिचे मन पागळले होते आणि तो जर 6वा पती असता तर असा विचार काही निमिषासाठी तरी तिच्या मनात आला होता हे रहस्य ती सांगते. द्रौपदीने अत्यंत कठीण सत्य रहस्य कथन करताच ते जांभूळ पुन्हा झाडाला घट्ट चिकटते आणि पांडवावरचे शापाचे संकट टळते. श्रीकृष्ण अंतर्धान पावतात. पांडव पुढच्या मार्गावर निघतात. ही लोककथा म्हणजे जांभूळ आख्यान. या कथेत एक रूपक दडले. जांभूळ खाल्ल्यावर जशी जीभ जांभळी होते आणि तो डाग लपवता येत नाही, तसेच माणसाच्या मनात दडलेले पाप किंवा रहस्य कधी ना कधी समोर येतेच. लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी या आख्यानाचा प्रयोग करताना शेवटी प्रेक्षकांना जांभूळ देऊन सांगायचे, द्रौपदीला दोष देण्याआधी हे फळ खा. जर तुमची जीभ जांभळी झाली तर समजून घ्या की तुमच्या मनातही असे एखादे रहस्य दडलेले आहे जे तुम्ही जगाला सांगू शकत नाही. आता सोशल मीडियावर जांभूळ आणि जांभळाची जास्तीची फलोत्पत्ती ह्याविषयी लिहिताना दुष्काळ, पर्यावरण, वृक्षतोड, जमिनीचा ऱ्हास आदी बाबीवर लोक
व्यक्त होताना दिसत आहेत. खरे तर ह्यात अनेक लोक असे आढळले की जे मधल्या काळात राज्यात देशात झाडे तोडताना मौन बसून होते. अनेक टेकड्या खोदून खाणीसाठी आनंद देताना गप्प होते. जंगले कापली जात असताना नद्यांच्या काठावरती बेसुमार वाळू उपसली जात असताना मौन राहिले. पर्यावरणाविषयी शून्य आत्मीयता असणारे आणि आपल्या विचारधारेचे लोक जे काही विध्वंस करतील त्याविषयी चक्कार शब्द देखील न बोलणारे ह्या जांभूळ ट्रेंडमध्ये सामील होऊन पर्यावरण कसे संकटात आले आहे, झाडे कशी कमी होत आहेत, निसर्गाचा समतोल कसा बिघडत आहे आदीविषयी बोलताना दिसले. ढोंगी दुप्पट्टीपणाची नवल वाटते. ज्यांनी आपल्या आयुष्यात एकही झाड लावले नसेल अशी माणसंही ह्यावर बोललेली असतीलच की. असो, जांभूळ खाल्ल्यावर जीभ जांभळी होते, तो डाग लपवता येत नाही, मनातल्या गोष्टी बाहेर येतातच, तसे काहीतरी सोशल मीडियावरच्या जांभळाबाबत असायला हवे होते. म्हणजे जे एरवी झाडे, जंगल, टेकड्या, नद्या, पर्यावरण ह्याविषयी आत्मीयता नसणाऱ्या माणसाने अशी पोस्ट लिहिली की तिच्या अक्षरांचा फॉन्ट काळ्या रंगात न राहता ती अक्षरे आपुसक जांभळी व्हायला हवी होती. मग किती लोकांनी ही जांभूळ दुष्काळाची पोस्ट लिहिली असती. जांभूळ आख्यानसारखं या सोशल व्हायरल जांभूळ स्टोरीबाबत घडलं असतं तर अनेकांचे चेहरे उघडे पडले असते. जांभूळ स्टोरीच्या अनुषंगाने लिहित असताना निसर्ग, पर्यावरणा याबाबत व्यक्त व्हायचे असले तर आपल्या आवडत्या लोकांनी, आपल्या नेत्यांनी, आवडत्या राजकीय विचारांच्या महापुरुषांनी माती खाल्ली तर तेव्हाही आपण बोलत असू. आपण पर्यावरण प्रेमी असू. आपण झाडे लावलेली आणि वाचलेली असतील तरच जांभूळ स्टोरी लिहावी. जांभळांचे आभाळ कुणीही हाणेल. रामकृष्ण हरी.